अरबी समुद्रामध्ये वाऱ्यांचा वेग या ठिकाणी वाढलेला पाहायला मिळतो आहे। बाष्पयुक्त वारे या ठिकाणी सक्रिय झालेले आहेत। अरबी समुद्रात पाऊस घेऊन येणारे वारे हे अधिक बळकट झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे जिल्ह्यात पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळतोय। आज पावसाचा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे। बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कोकणात हा सरींवरती सध्या पाऊस बरसताना पाहायला मिळतो आहे। त्याचमुळे पुढचे 4 दिवस हे कोकणात पावसाचे असणार आहेत। सकाळपासून अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी या पाहायला मिळत आहेत। जिल्ह्यात विविध ठिकाणी पाऊस या ठिकाणी होतो आहे। किनारपट्टी भागात या ठिकाणी वेगवान वारे वाहताना पाहायला मिळत आहेत, तर किनारपट्टी भागात पावसाचा जोर हा अधिक आहे। नदी क्षेत्रात देखील पाऊस या ठिकाणी पडतो आहे, त्यामुळे नद्या देखील दुथडी भरून वाहत आहेत। गेल्या 24 तासांचा विचार केला तर जिल्ह्यात 31 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे। मंडणगड आणि खेडमध्ये 40 मिलीमीटरहून अधिक पाऊस जो आहे तो सरासरी या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो आहे। एकंदरीतच जर बघितलं तर सध्या अरबी समुद्रात वेगवान वारे या ठिकाणी वाहताना पाहायला मिळत आहेत। समुद्र आज देखील या ठिकाणी खवळलेला असणार आहे। जवळपास 4 मीटर उंचीच्या लाटा या ठिकाणी किनारपट्टी भागात पाहायला मिळतील असा देखील अंदाज आहे। पूर्ण अरबी समुद्राचा विचार केला तर सध्या मॉन्सून किंवा बाष्पयुक्त वारे जे घेऊन येत आहेत ते ढगांची दाटीवाटी या ठिकाणी अरबी समुद्र किनारपट्टी भागात या ठिकाणी पाहायला मिळते आहे। त्यामुळं अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी या पाहायला मिळत आहेत। या बाष्पयुक्त ढगांची संख्या ही अधिक आहे, त्यामुळं पुढच्या काही दिवसामध्ये कोकणात मुसळधार पाऊस पडेल अशी देखील शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।